नमस्कार श्रोते हो, एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील 176च्या पुढील वव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे काना दटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे, मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ, एकादेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत, सांगे जेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानी याच्या ठाई, तो प्रकृती भाव नाही, जेथे कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमानी अभिमानू सांडोनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होनी वर्तती देही. म्हणोनी शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा न टाळती. जैसा का भूतचेष्टा गर्भस्थी, खेपेवेना येथे कर्म तोची लिंपे. जो गुणू संभ्रमे खेपे, प्रकृतीचेनी आटोपे वर्ततू असे. इंद्रिया गुणाधारे, रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादिजो. हे अर्जुना, दुसऱ्याचे ओझे जर आपल्या शिरावर घेतले तर त्या भाराने आपण दडपले जाणार नाही का? सांग. तसे प्रकृतीमुळे जे शुभाशुभ कर्म घडत असते, ते अज्ञानी मनुष्य मी केले असे भ्रमाने मानत असतो. असा देहाचा अहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हे तत्वज्ञान सांगू नये. हे राहू दे, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू दक्षतेने ऐक. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणामुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तिच्याशी ज्ञानी लोकांचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्याचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून ज्याप्रमाणे सूर्य जगावर प्रकाश पाडित असूनही त्यात लिप्त होत नाही, अगदी त्याचप्रमाणे ते देहधरी धारण करतात, तरी देहकर्मांनी बद्ध होत नाहीत. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मात बद्ध होतो. गुणांचा आधार घेऊन इंद्रिये आपापले व्यापार करतात. गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा अंगावर ओढून घेतो. तरी उच्चिते कर्मे आघवी, तुवा आचारुनी मज अर्पावी. परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि कर्म मी करता, का आचारेन या अर्था. ऐसा अभिमानो झने चित्ता रिगोदेसी.
तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मंग अवसरो चित्त भोगावे, भोग सकळ आता कोंदड घेऊनी हाती, आरूढ पाये रंथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगी कीर्ती रूढावी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासोनी सोडवी, मेदनी हे आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, येथे हे वाचोनी काही बोलू नये, हे अनुप्रोध मत माझे, जिही परमांतरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा, तेही सकळ कर्मी वर्ततू, जानपा कर्मरहितू, म्हणूनी हे निश्चतू करनीये गा, ना तरी प्रकृती मंतू होनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अभ्यरुनी ओसंडती. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली इथे म्हणतात, तरी सर्व विहित कर्मे करून ती मला अर्पण कर, परंतु चित्ताची वृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे कर्म करताना मी या कर्माचा कर्ता आहे अशा प्रकारचा अहंकार तू मनामध्ये येऊ देऊ नकोस. हे देहासक्त होऊ नकोस. मनातील सर्व कामनांचा त्याग कर आणि मग सर्व भोगांचा यथाकाळी उपभोग घे. उठ, आता हातात धनुष्य घे, रथावर चढ आणि समाधानाने वीरवृत्तीला आलिंगन दे. या जगी तू आपली कीर्ती रूढ कर, आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून मुक्त कर. हे अर्जुना, मनातील संशय टाकून दे, या युद्धाकडे लक्ष दे. या वेळी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे परम आदराने स्वीकारतात ते विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात. ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य केले पाहिजे, नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन या इंद्रियांचे लाड करून जे लोक माझ्या मतांचा तिरस्कार करून ते टाकून देतात. श्रोतेहो, इथे आपल्या तिसऱ्या अध्यायातील 194 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.